लेकिन तो वो चढायला ना समोर आपल्या तिकडची शूटिंग जास्त करायची नाही तर इकडची काढून बसून साईड मित्रमंडळ साईबाबा मंदिर साई कृपा मित्र मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूरग्रस्तांच्या मदतीला देण्यात येणाऱ्या वस्तू शॉर्टकट मध्ये मारे सर्व वडाळा विभागातील माता भगिनींनी केलेली मदत. या ठिकाणी ओम साई कृपा मित्रमंडळाचे कार्यकर्ते पॅकिंग करताना आपल्या समोर दिसत आहेत. टाकून द्या ओम साई कृपा मित्रमंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भरपूर वेळ देऊन या ठिकाणी पॅकिंगचं काम सतत 2 ते 3 दिवस दिवस चालत होते. साई मंदिर ओम साई कृपा मित्रमंडळ वडाळा. लेकिन तो वो चढायला ना महाड येथील जवळ असलेलं पूरग्रस्त गाव जुई गाव महाडपासून 18 किलोमीटर असणारे जुई गाव रायगड जिल्हा परिषद केंद्रशाला जुई गाव. आपदग्रस्तांना ज्या ठिकाणी निवारा देण्यात आलेला आहे त्या ठिकाणचे हे जुई गाव. ओम साई कृपा मित्र मंडळाचे बॅनर त्या ठिकाणी लागलेला आहे. गावातील शाळेमध्ये निवारा केंद्र म्हणून गावातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी तात्पुरतं हलवण्यात आलेले आहे.
अपघातग्रस्त ठिकाणी जातानाचा रस्ता समोर दिसत आहे. एका घरातून आतमध्ये जाताना मूळ रस्ता मातीने भरून गेल्यामुळे या ठिकाणी घरातून जाऊन अपघातग्रस्त ठिकाणी पायवाट आहे. उघड. समोर दिसणारे गाव, या गावाच्या मध्यभागी दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूला घर असून मध्ये जो ढिगारा दिसतोय या ठिकाणी 26 घरं होती. ती 26 घरं या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहेत. आपण जे समोर ढिगारा पाहतो त्या ढिगाऱ्याच्या खाली अनेक घरं गाडली गेली आहेत. घरं गाडली गेल्यानंतर समोर जी दिसणारी घरं आहेत त्या लेवलला असणारी घरं 15 ते 20 फूट खाली मातीमध्ये खोल गाडली गेली. भयानक डोंगर या ठिकाणी आपल्याला जो दिसतो तो घरांवरती खाली आलेला आहे. आणि काही सेकंदातच हा डोंगर कोसळून तेथील घरांचा नायनाट झालेला आपल्याला दिसत समोर. आजूबाजूची अनेक घरं ज्याच्यावर माती आलेली आहे, तुटलेले आहेत. समोर जी कौलं निघालेली आहेत त्या घरावर आलेली माती आणि त्यातून वाचलेले काही लोक बाहेर काढण्यासाठी वरून कौलं काढून बाहेर आलेले आहेत. आज या ठिकाणी जी घरं दिसत आहेत त्याच लेवलला असणारी घरं ही मातीच्या ढिगाऱ्याखाली आपल्याला पाहिल्यानंतर दिसेल. ही जी शिल्लक राहिलेली आहेत ती बाजूची घरं दिसत आहेत. समोर दिसणाऱ्या घराबरोबर बाजूला एक घराचा भाग दिसत आहे, तुटलेला भाग दिसत आहे. तोही एवढ्या उंचावर होता कारण तो 15 फूट खाली जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे. गाडला गेलेला घराचा भाग दिसत आहे ते एकदम कॉर्नरला आहे. तरी पण मध्ये असणारे घरं हे अनेक फुटावर गाडले गेलेले आहेत. त्यामध्ये असणारी मोठमोठी झाडं किंवा घरांचा कोणताही भाग आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी जो अपघात झालेला आहे त्या ठिकाणी गाडले गेले आहेत. डोंगराच्या कड्यापासून लेफ्ट बाजूने पण घरं बिरं यायची नाही. पलीकडे जे नारळाचं झाड दिसत आहे त्याच उंचीप्रमाणे असणारी इथली घरं नेस्तनाबूत झालेली आहेत.
तेव्हा तुम्हाला मावा दिला मला मावा दिला मागेला असतो तुम्हाला काय बोलायला मागेला असणार मी पण उठतो आणि आया बिया आता सर्व मला आता बाहेर गेला एवढं मला माहिती बोलवलं चल ना आता बाहेर गेला देतो ना तुला ते किती अजून 10 फूट दिवस रस्ता आहे यार आहे ना मग ते कधी घेणार उद्या आता तिथून खालून जाऊन घेतली पाहिजे होती माझ्या तिकडची घर हा हा जो मधला भाग दिसत आहे मातीचा ढिगारा याच्या खाली अनेक घरं गेलेली आहेत. काही मुलं आपल्या बालमित्रांच्या शाळेतील बॅगेतील वस्तू शोधत असताना या ठिकाणी दिसत आहेत. या मुलांना त्यांचे मित्र निसर्गाने काही क्षणातच त्यांच्यापासून दूर नेलेला आहे. डोंगराचा तुटलेला भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. गावाच्या दोन्ही बाजूला शिल्लक राहिलेली घरं या ठिकाणी जो झाडं दिसत आहेत एवढी उंच असणारी झाडं या ढिगाऱ्याखाली गेली त्याचा काही भाग आपल्याला दिसत नाहीये. अनेक आंब्या फणसाची झाडं या ठिकाणी होती परंतु बाजूच्या अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. समोर जी घरं दिसत आहेत त्याच लेवलला या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली जी घरं होती ती आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहेत. या ठिकाणी ओम साई मित्रमंडळाचे काही कार्यकर्ते अपघातग्रस्त ठिकाणी पाहणी करताना दिसत आहेत. या अपघातातून वाचलेली काही घरं एक लॉन्ग शॉट मार सकते हैं. डोंगराचं मोठं दरड कोसळून या ठिकाणी जो अपघात झालेला आहे पुढे बघा त्याची पाहणी करताना वडाळा विभागातील ओम साई कृपा मित्रमंडळाचे कार्यकर्ते आपल्याला ढिगाऱ्यावरून जाताना दिसत आहेत. ज्या ढिगाऱ्यावरून ते चाललेले आहेत त्या ठिकाणी 26 घरं होती जी आपल्याला दिसत आहेत त्याच लेवलला असणारी घरं परंतु आज त्या घरं गाडली जाऊन सुद्धा त्यांच्या कितीतरी पटीनं माती त्या ठिकाणी आलेली आहे. ढिगारा आलेला आहे. ही संपूर्ण माती भूगर्भातून आणि वरून डोंगरातून कोसळलेल्या दरडीतून आलेली आहे. आपल्या समोर दिसतंय की जी घरं आहेत त्याच लेवलला असणारी परंतु त्याच्या कितीतरी पटीनं माती त्या ठिकाणी वरती पडलेली आहे.
हे या ठिकाणी घर आहे. हे जवळजवळ 20 फूट खाली गाडले गेलेलं आहे. या ठिकाणी एकच घर आपल्याला गाडलं गेलेलं दिसतंय. बाकी 26 घरापैकी कोणतंही घर आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. जी घरं बाजूला दिसत आहेत तोडकी मोडकी ती त्या 26 घराला सोडून आहेत. काय होतं झेंडाचं थोडं ऐकून या घराप्रमाणे बाजूची घरं जे समोर दिसत असं घेऊन त्या आहे घराच्या झेंड्याला बाजूला त्याच्यामध्ये असणारी संपूर्ण घरं गाडली गेलेली आहेत. पिक्सेल कुठे आपण यूज करतो? या 26 घरांपैकी एकही माणूस या ठिकाणी वाचलेला नाहीये. या ठिकाणी क्रेनने उपसा करून काही मृतदेह काढण्यात आले होते. असं दूर दूरवर घे, इथून ते दूर असं घे, एवढं असं नाही, इथून असं दूर घे एकदम. सर्व देखावा पण येऊन दे आपला कोकणातला. डोंगर वरून असं डोंगरावरून असं डायरेक्ट खाली आहे या घरावर. समोर जो उपसा काढलेला आहे तो क्रेनने माती काढण्यात आली होती, परंतु चिखल असल्याने डोंगर पण महत्वाचे पण माती आहे, काढू मस्त शकत आहे. नव्हते. आता धुकं पडलं म्हणून आणि त्यामुळे माती आम्ही आलो काढण्याचं काम दुपारी एकदम थांबवलेलं चांगलं आहे. म्हणजे असं पाऊस होता पडत, मस्त वाटत होतं सीनरी. म्हणूनच या ठिकाणचे मृतदेह बाहेर काढता आलेले नाहीत. समोर जी घरं दिसत आहेत त्याच लेवलला असणारी ही घरं आणि जी झाडं आपल्याला माडाची झाडं वगैरे दिसत आहेत तीही झाडं या ठिकाणी या ढिगाऱ्यांवर होती, परंतु कोणतंही झाड कोणत्याही घराचा काही भाग या ठिकाणी आपल्याला मातीमध्ये दिसत नाही. अशा ठिकाणी खूप खोलवर अशा या ठिकाणी घरं गाडल्या गेलेल्या आहेत.
ते इथून असं वरपर्यंत घे प्रमोद. जे आता तू वरून खाली घेऊन आलास ना, आता खालून वर घे एकदम. काही वाचलेली माणसं वरून आलास ना या आता. घरातून बाहेर पडलेली आहेत. घरं खाली आहेत. या ठिकाणची माणसं आजूबाजूची जी घरं दिसत वरती आहेत त्या पकड जरा ठिकाणची बारीक बारीक माणसं आहे. एका शाळेमध्ये त्यांच्या निवारा केंद्र इकडे म्हणून त्या ठिकाणी हलवण्यात आलेले आहेत. तो असं गॅपमधून पण माती त्या माती म्हणजे घरं हे खाली जे आणि काय माती मधले वर खड्डे दिसत आहेत त्या ठिकाणी प्रेत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु खूप खोलवर जाऊन सुद्धा घराचा काही भाग हाती येत नव्हता आणि त्यामुळे ती प्रेत या जमिनीमध्ये संपूर्णपणे गाडली गेलेली आहेत. या ठिकाणी पाणी जाण्याचा छोटासा एक मार्ग होता, तो आपल्याला घरातून जात असताना दिसतोय. अनेक मोठमोठी झाडं या ठिकाणी मातीच्या ठिकाणी आपल्याला दिसायला पाहिजे होती, परंतु एवढी मोठी झाडं कुठे गेली ते कुणालाच ठाऊक झालं नाही. अशा पद्धतीने हे महाभयंकर भूगर्भातून आलेली वर आलेली माती प्लस डोंगरावरून तुटलेली माती, घसरलेला भाग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. हा जो लाल मातीचा भाग दिसतोय त्या ठिकाणी जशी या बाजूची घरं आहेत तशीच मातीच्या ढिगाऱ्या पलीकडे जी घरं दिसत आहेत. साईकृपा मित्रमंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी पूरग्रस्त लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करताना दिसत आहे. आणि कार्यकर्ते या ठिकाणी पूरग्रस्तांच्या जो अपघात झालेला आहे या गावामध्ये त्या सर्वांना सहकार्य करताना दिसत आहेत. हा आलो. पूरग्रस्तांसाठी टेम्पोतून काही वस्तू काढत असताना या ठिकाणी ओम साई कृपा मित्रमंडळाचे कार्यकर्ते आपल्या समोर दिसत आहेत. जुई गावातील मराठी शाळा या ठिकाणी सर्व अपघातग्रस्तांना निवारा दिलेला आहे. पूरग्रस्तांना विभागाकडून
गाडीतून काही खरेदी केलेल्या वस्तू या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. वडाळा विभागातील ज्या माता भगिनींनी या पूरग्रस्तांना मदत केलेली आहे त्यांचं ओम साई कृपा मित्र मंडळ आभारी आहे. आपल्याला समोर दिसणाऱ्या वस्तू या घरोघरी जाऊन माता भगिनींकडून देण घेतलेल्या आहेत. समोर जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, मुलींचे ड्रेस, मुलांचे ड्रेस अशा अनेक वस्तू पॅकिंग करून या ठिकाणी आपल्याला पॅकिंगचे बॉक्स दिसत आहेत. गव्हाच्या गोणी, टी शर्ट्स, भांडी, बादली, अशा अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी पूरग्रस्तांना देण्यासाठी ओम साई कृपा मित्रमंडळाचे कार्यकर्ते आपल्यासमोर दिसत आहेत. हे भरा, पॅकेट भरा ते दत्ता. पूर्ण एक आठवडा रात्रंदिवस मदत कार्यासाठी झटणारे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जे दिसत आहेत ते ओम साई कृपा मित्रमंडळ वडाळा येथील आहेत. भेट देण्यात येणाऱ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पोत्यामध्ये भरलेली भांडी, यथाशक्ती मंडळाने आपल्याकडून भेटवस्तू देण्यात सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे प्रत्येक अपघातग्रस्तांना शर्ट, पॅन्ट, पोलपाट, बादली, गहू, तांदूळ अशा अनेक प्रकारच्या भेटवस्तू या ठिकाणी देण्यात येत आहेत. त्याला हे करायला पाहिजे ना, कपडे, लाईन ठेवायला पाहिजे. वया, अनेक कार्यकर्त्यांच्या हस्ते या ठिकाणी भेटवस्तू देण्यात येत आहेत. ओके, एकमेका सहाय्य करून आम्ही धरू सुपंथ जनतेची सेवा जनतेसाठी वडाळा विभागातील माता भगिनी, सर्व जनतेच्या
असतील मिळालेल्या वस्तू या ठिकाणी ओम सायकल मंडळाच्या वतीने वाटप करण्यात येत आहे. हे 4-5 मुलं बोलवला आणि ते शाळेचे कंपल्सरी 4-5 त्यांना असंच हे पट्टी खोलायची या ठिकाणच्या ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे. शांततेने वाटप या ठिकाणी झालेलं होत आहे. या ठिकाणी अनेक वस्तू देत असताना सायकल जे कोण बाकी आहेत हे कपडे ठेवून दे काय शांततेत हा कार्यक्रम पार पडलेला आहे. एकदम खास आहे का अपघात जो झालेली जागा आहे ती या ठिकाणी समोर आपल्याला दिसते. अनेक घरं काढली गेलेली आहेत, परंतु आता जी आपल्याला थोडीफार घरं या ठिकाणी आजूबाजूला तुटलेली दिसत आहेत.
तेच ग्रामस्थ या ठिकाणी मदत घेण्यासाठी आले होते, परंतु जे या मोठ्या ढिगाऱ्याखाली जी लोक गेलीत त्यातील एकही माणूस या ठिकाणी शिल्लक जिवंत राहिलेला नाही. सगळं दिसतंय. दिसलं दिसलं ना. हे बघ. बघितलं? तिकडे पोरस आहे ना इथे त्या घराच्या इथे बोलतो वरती. अरे घाई करू नका. अपघातग्रस्त ठिकाणी बाजूंच्या घरांचे झालेले नुकसान खालची आपल्याला दिसत आहे. नको आता खरं बस झाला. आणखी गेला असता तर उचलावं लागला असतं तर अशा बांबू देऊन आता तात्या आणत होते तुमच्यासाठी काढायला. असते 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 त्याच्या हिटेच गेला उठ ना. त्याची बॅटरी सगळी थोडीच आहे. अरे 43 मिनिट आहे अजून बॅटरीची 73 मिनिट आहे. हे पोरग्या तिथे कपडे इथे गेला तर पूर्ण बॅटरी बिटरी तशीच आहे आतमध्ये. म्हणजे उसको चालू आहे. ही जी आपल्याला घरं दिसतात ही अपघात झालेल्या एकदम कडेला आहे. ज्या ठिकाणी मेन अपघात झालेला आहे मातीचे ढिगारे आहेत त्यांच्या कडेला ही घरं दिसतात. इथे भांडी बिंडी अशीच आहे. पाण्यावर गेले काय पोस्टर आहे बघ कुठं बॅनर आहे तिथे चप्पल ठेवून पुढे जाऊया. एक चप्पल ठेवून जाऊया तिथे पुढे. एवढा पाणी तिथेच जाऊया. कशाला आता तिथं ते इकडनं काढलेलंच आहे ना. हा घर म्हणतो कपडे बिकडे बाहेर कसं अरे रेकॉर्डिंगच नाही.
कोसळलेला दिसतोय. जवळजवळ 450 फुटापर्यंत हा डोंगर खाली आलेला आहे. डोंगराचा मध्यभाग ज्या ठिकाणी आता लाल मातीचा ढिगारा दिसतोय, या ठिकाणी जवळजवळ 26 घरं होती. या 26 घरांपैकी एकही घर या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. जी काही मोडकी तोडकी घरं दिसत आहेत ही त्या ठिकाणी बाजूला असलेली घरं आहेत, ज्यांच्यातून काही लोक वाचलेले आहेत. दिसणारा गाव समोर आपल्याला जो दिसतोय, अपघातग्रस्त ठिकाणी जी वरची घरं दिसत आहेत त्याच लेवलला संपूर्ण लाईनमध्ये या ठिकाणी मध्येही घरं होती, मध्ये मोठमोठी झाडं होती, परंतु त्यांचा कोणताही भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 3 दिवसांनी गेल्याच्या नंतर आणि हा 3 दिवस झाल्याच्या नंतर घराच्या दोन्ही बाजूला अपघात झालेल्या ठिकाणी दोन्ही बाजूला आपल्याला घरं दिसत आहेत आणि मध्ये जी लाल माती दिसते तिथे ही 26 घरं होती. त्यातील एकही माणूस किंवा एकही घर वाचलेलं नाही. म्हणून आम्हाला जी माहिती पाहिजे ती तुम्ही आम्ही म्हणतो त्याप्रमाणे सांगली पंचनामा करताना मिशिंग म्हणून त्याने आमचं घेतलेलं आहे. मिशिंग घेतलं तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतच नाही. अशा प्रकारे त्याने केलं आणि फॉर्मेट एकच त्याने वापरलं. मिशिंगचे पंचनामे आम्हाला नको. आम्हाला या ठिकाणी ओम साई कृपा मित्र मंडळाचे कार्यकर्ते अपघातग्रस्त माता भगिनींना बंधूंना जेवण वाढत असताना आपल्याला दिसत आहे. दिनेश इथेच राहा. दिनेश इथेच येतो. या ठिकाणी अपघातग्रस्तांना जेवण देऊन आमचेही काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत जेवत आहेत. या ठिकाणी गावातील मुलं आपल्यासमोर दिसत आहेत. वडाळा विभागातून ज्या माता भगिनींनी जी मदत दिलेली आहे ती मदत पूरग्रस्त अपघातग्रस्त लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. जेवण या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या या ठिकाणी माता भगिनी प्रचंड मानसिक तणावामध्ये असून सुद्धा तुम्हाला वाटत पाहिजे तुम्हाला जेवण ना
जवळजवळ 250 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी व्यावसायिक प्रबंधक मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतोय सफेद बूट घातलेला टी-शर्ट घातलेला मुलगा आहे. आता मुलींनी पाणी आणताना या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यावसायिक मंडळाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपलीच माणसं आहेत असं समजून तिथल्याही ग्रामस्थांनी शांततेने सहकार्याने शांततेने घेतले त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्य सुखाने जावं अशी साईबाबांच्या प्रार्थना व्यावसायिक वर्गचे कार्यकर्ते नियोजन करत असताना दोन झाले महाराष्ट्रामधील हे दुसरं शेजारीच असलेलं आहे रोहन गावामध्ये 7 घरांचा अपघात 7 अपघात 15 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्या 7 घरांपैकी फक्त एक मुलगी या ठिकाणी वाचलेली आहे. रोहन गावातील वस्ती आपल्याला दिसत आहे. या वस्ती शेजारीच हा अपघात झालेला आहे. आता जी घरं आपल्याला दिसत आहेत त्याच्यामधून हा अपघात झालेला आहे. वरून एक डोंगर या घरांवर पडलेला आहे आणि तो अपघात झालेला आहे. दोन झाले महाड तालुक्यामध्ये असे अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. पाहताना या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी 7 घरं राबवलेली समोर अपघाताचे ठिकाण आपल्याला दिसतंय.
अपघात झालेल्या ठिकाणच्या बाजूचे हे घर आहे. एकाची माणसं होती ना, ते व्हायला हे दरड कोसळून या ठिकाणी जो अपघात झाला, समोर जी आपल्याला घरं दिसत आहेत त्यांच्या लेवलला असणारी घरं ही इथे होती आणि त्याच्यावर हे दरड संपूर्ण माती या ठिकाणी ढिगारा आलेला आहे. परंतु घरं कमी असल्या कारणाने या ठिकाणी संपूर्ण मातीचा उपसा झालेला आहे आणि तिथून संपूर्ण मृतदेह काढलेले आहे. या ठिकाणी 7 घरं पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गेलेली होती आणि त्यामध्ये 15 लोकांचा मृत्यू झालेला होता. एक मुलगी आपल्या आजोळी गेल्यामुळे ती वाचलेली आहे. आणि अपघातग्रस्त ठिकाण मातीवर हे करू नको. ही जी घरं दिसत आहेत त्याच लेवलला असणारी घरं आणि त्यांच्यावर संपूर्ण वरून कोसळलेला डोंगर या ठिकाणी दिसतो. मधून ही जी माती काढण्यात आलेली आहे त्यातून अनेक मृतदेह या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. अपघातग्रस्त ठिकाणच्या बाजूची घरं थोडंफार नुकसान झालेली घरंही आपल्याला दिसत आहेत. झालं का? त्या गावातील काही कार्यकर्त्यांसह वडाळा विभागातील सर्व मोठे गावचे कार्यकर्ते आणि या अगोदर आपण तिथे पाहिला होता तो जुळूगावचा डोंगर समोर जो घसरून आपल्याला दिसतोय घराच्या वर तोही जवळपासच आहे. संपूर्ण ढिगारा इथून हरवलेला आहे. मातीचा ढिगारा आपण काढलेला आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या घराची जी मोडतोड झाली होती ती संपूर्ण हलवण्यात आलेली आहे. काही बाजूच्या घर आपल्याला दिसतात. तुम्ही बोला ना, आहेत ना गजबल आहेत. या पंचवीस ठिकाणचे जुलैला ग्रामस्थ आमच्याकडे रात्री 9:15 वाजता हा दरड कोसळण्याचा आवाज झाला. त्यामुळे खाली येऊन सुद्धा सगळीकडे पाणी भरलेलं होता. वरती आमची घरं काही सुरक्षित होती, त्या ठिकाणी माणसं जाण्याचा प्रयत्न चालू होते आणि अचानक ही दरड कोसळल्यामुळे सगळी लोक आम्ही भयभीत होऊन सगळे आजूबाजूच्या ह्या कोसळवाडी गाव आहे तिथे स्थलांतरित ताबडतोब करण्यात आले. एकच टोटल किती लोक याच्यामध्ये इथे साधारण टोटल 15 लोक ह्या दरडीखाली गेलेले आहेत आणि 5 घरं नुकसान झालेलं आहे. एका घरामध्ये एका घरामध्ये साधारण शेखर बर्वे यांच्या घरामधील 5 माणसं गेलेले आहेत. त्याचे आई वडील, बहीण आणि मुलगा आणि पत्नी अशी 5 माणसं गेलेली आहेत. 7 जणांपैकी एक दुसरा माणूस वाचलेला आहे. हा सगळे वारस म्हणून सगळे आहेत त्यांचे एक वाचलेला एक वाचलेले आहे. ही कुटुंब जे आहे त्यांना काय आर्थिक मदत मिळाली का सरकार? आर्थिक ताबडतोब सरकारने 1,000 रुपये ताबडतोब मदत दिलेली आहे आणि आता जे वारस आहेत त्यांना 1 लाख रुपये प्रत्येक माणसी दिलेले मदत म्हणून ताबडतोब दिलेले महाराष्ट्र शासनाने. थँक्यू. जे अपघातस्थळी मृत्यू पावले आहेत त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी आजूबाजूच्या घरांचं ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांना मदतकार्य करताना
ज्या कुटुंबापैकी कोणी असेल ठराविक मदत काही काही अपघातग्रस्तांना देत असताना बाकीची मदत तेथे नौकऱ्या आमच्या ताब्यात दिलेली आहे. ही समोर जी एक मुलगी दिसते ही एकच मुलगी त्या ठिकाणी वाचलेली आहे या गावामध्ये. मुंबईमध्ये घरांमध्ये तुमच्यासारखेच आम्ही पण आहोत आणि या कोकणातलेच आहोत सगळे लोक त्या ठिकाणी आणि कोकणात असल्यामुळे मंडळ मोठं नाही परंतु काहीच थोडंसं आम्हाला काहीतरी करावं थोडं आपल्या बांधवांसाठी लहान मुलं म्हणून थोडीशी मदत आम्ही केलेली आहे यथाशक्ती झालेल्या म्हणजे एवढी पण भरमसाठमध्ये नाही सरकारप्रमाणे यथाशक्ती जी आम्हाला झालं ते आम्ही राहणारी ही माणसं या ठिकाणी आपल्याला दिसतात. महाडमधून 18 किलोमीटर दूर असलेला रोहनगाव या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हे अपघात झालेले आहेत. ही छोटीशी मदत देत असताना येथील गावकऱ्यांनी चांगलं सहकार्य दिलेलं आहे. त्या सहकार्यानं संपूर्ण मदत त्यांच्या हस्ते देण्यात आलेली होती आणि त्याचा ते वाटप कार्यक्रम कार्यकर्ते दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी आहे. आम्ही रायगड संगमेश्वर किती सायकल तिथेच उभी का किती हे तिसरं ठिकाण आहे महाडमधलं ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी अपघातग्रस्त ठिकाणची पाहणी करायला गेलेले आहेत. करत आहे एवढा पण नाही त्यांच्या बाजूला त्या ठिकाणी भला हे बाजूला धरणवरतून इथे पण आहे. थांब ना अरे एवढ्या जवळ मला मिळणार नाही तुमचे शॉट पण 22 माणसं त्या कुटुंबामध्ये राहत होते. 22च्या 22 सर्व माणसं या ठिकाणी मृत्यू पावलेली आहेत. आलो एक मिनिट बिल्डिंग या ठिकाणी होती आणि ती बिल्डिंग या दर्डीमध्ये या मातीमध्ये एक मिनिट दबलेली आहे. या ठिकाणी कमी घरं जरी असली ती एक मिनिट थांब ना या दर्डीखाली पूर्णपणे गेलेले आहेत. ज्यांचा थांब ना मला आता पूर्ण तर कर दे शॉट पूर्ण तुम्ही गोल गोल फिरायचा ना शॉट पूर्ण करू दे ना. झालेला आहे. ही एक मालेची गोल गोल फिरून शॉट नाही बिल्डिंग करायचा. आणि त्याचं संपूर्ण फक्त वरचा पोझिशन भाग थोडासा तरी पण या ठिकाणी नाही मुश्किल आहे ना 34 लोकांना ते बंदी देण्यात आला होता. जे मी सांगतो या ठिकाणी टोटल किती घरं जमिनीखाली गेली? 4 घरं आणि माणसं किती गेली? 34 माणसं. म्हणजे एका घरामध्ये किती माणसं होती? 22 माणसं. मोठं कुटुंब होतं. बिल्डिंग होती
गेल्या वर्षी बिल्डिंग बांधलेली किती माळ्याची होती? ती संपूर्ण खाली जमिनीमध्ये गेली, टोटल गाडली गेली. या ठिकाणी 34 लोकांना या ठिकाणी काय होते इथे? 34 लोक इथे काय होते? बागायत होते. म्हणजे हे आता सगळे गेले, कलमाची बाग होती. एका घरामध्ये सामुदायिक कुटुंब ए बाबू, या ठिकाणी 22 लोक त्या घरामध्ये ए राहत बाबू, होते. ही वरती घर आहे, कुठं घर होतं त्यांचं? ते 22 हा, लोक पिवळ्या ड्रमच्या इथे. घरातून टोटल 34 लोक या ठिकाणी पिवळ्या ड्रमच्या इथे मोठा घर होता. मग ते टोटल गाडल्या गेले भाले. काय झालं? भूकंप झाला की? जरा खाल हे इकडे बाय राजा पाटील. हा जिथे आता खड्डा दिसतोय, म्हणजे हा खड्डा नव्हता, आता जो हा पाणी वाहत आहे. हा, या ठिकाणी मध्ये जो पाणी जाताना छोटी जो होल भाग होते. दिसतोय, तो संपूर्ण म्हणजे भाग हा या ठिकाणी नुसतं उंच दरी होता, कोसळून परंतु झालेलं त्या नाही, ठिकाणी तर पाणी जाऊन तो संपूर्ण भूकंप माती होऊन वाहून झालेला गेलेली आहे. आहे. आणि तुम्हाला काय त्याचा एवढा आवाज वगैरे आला? मोठा प्रमाणात या ठिकाणी अपघात झालेला आहे. 25 फूट अच्छा, या हल्ले ठिकाणी तुम्ही लोक? जे घर होतं ते गाडलं गेलेलं आहे, त्यांनी खाली गेलेलं आहे. पहिला हल्ला आणि त्याच्यावर संपूर्ण, नंतर 25 संपूर्ण खाली आला. फुटावरती ही वरती तुमचं माती घर आहे. कुठे आहे? वरती तो मुलगा अच्छा, जो हे आता दाखवतोय वरती घर दिसतंय आहे, ते? ते घर होतं. त्याच्या बाजूला एक हे ज्या दिसतंय ठिकाणी इथे? 22 लोक राहत होते ते एक अच्छा. मोठं घर होतं. मग तुम्ही इथून खाली गेले सगळे? या घराच्या शेजारी एक मोठं घर होतं, त्या ठिकाणी 22 लोक राहत होते. ते 22 लोकांसहित ते घर या ठिकाणी गाडलं गेलेलं आहे. इतका महाभयंकर हा. मातीचा ढिगारा खाली आहे. संपूर्ण आता हे मुलं आमची उभी आहे डोंगरावरून तिकडे, या ठिकाणी खाली घरं दिसते तिकडे गाडली शेती गेलेली होती. शेती होती, सगळी या शेती होती. ठिकाणी हा. ओम साई कृपा मित्र मंडळाचे कार्यकर्ते काय भात शेती होती? भात लावलेलं. लावलेला भात होता. समोरचा जरा स्पॉट घ्या साबले, समोरचे सीन आहेत बघा. आदेश मागे, आदेश माझ्या मागे मागे. सिटीपासून, शहरापासून जवळजवळ 16-17 किलोमीटर आतमध्ये आहे. आपल्या समोर पाहिल्यानंतर दिसतं घना मोठा डोंगर या ठिकाणी आलेला आहे. परंतु या ठिकाणी 3 घरांची 34 माणसं या ठिकाणी घरासहित या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली आहे. हे जरा बाजूला पाठे. चला, तर किती गोल फिरताय? एवढं मोठं दुःख असताना सुद्धा या गावातील काही लोक सावरताना आपल्याला दिसत आहेत. काही शेतीची कामं करताना आपल्याला दिसत आहेत. किती हा किती वाजता? काय टायमिंग होता? 8:30ला. म्हणजे एक चालती चालू होती, 3 भावांची चालू आहे, म्हणजे एकच होते. त्या 3 घरावर माणसं किती म्हणजे? 22 होते. 22 माणसं. लहान मुलं जास्त आहे. लहान मुलं 7 होते. पूर्ण डोंगर असं खाली आलं आणि ते पाणी मोठं आहे. बिल्डिंग टोटल आतमध्ये गेली. आणि खाली पूर्ण पहिला खायला टाकल्यानंतर आणि त्यांचा पहिला भूकंप व्हायचा आधी त्यांच्या घराच्या पाठी एकदम मोठी गेली, पाणी येत होतं आणि पहिला ओलच होती. पण आजूबाजूच्या घरातून हलवण्यात आलेले आहे. ते एका खाली आश्रमशाळा आहे, त्या आश्रमशाळेमध्ये त्या लोकांना हलवण्यात आलेले आहे. याची दरड कोसळल्यानंतर त्याच्या बाजूला एक मोठी भेट डोंगराला गेलेली आहे. आणि त्याच्यापासून
संकट येऊ नये म्हणून तिथल्या 350 लोकांना या ठिकाणी हलवण्यात आलेलं आपल्या समोर दिसतंय. मसेल या ठिकाणी राहत आहेत. या ठिकाणी एकत्र एका हॉलमध्ये त्यांचं सोडलं आहे. मध्यवर्ती 350 कुटुंब या ठिकाणी राहत आहेत. त्यांचं स्वरूप या कोंडिवतेमधील एका आश्रमामध्ये गेलेले आहे, एका हॉलमध्ये गेलेले आहे. काही मुलं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करताना दिसत आहेत. प्रचंड मानसिक तणाव असताना सुद्धा एकत्र कुटुंब होतं मोठं. टोटल 22 आणखीन ते 23 माणसं गेली. 34 माणसं. पण ती बिल्डिंग ती आता तिथे दिसत नाही, म्हणजे एकदम गाडल्या गेली. परमेश्वरालाच माहिती आम्हाला काय भाव माहिती आम्ही इकडं आणि ते विमानाचा आवाज घरघर घरघर येत होता. फक्त आवाज येतो. जमीन हल्ली काय? नाही त्या दिवशी नाही आली, पण पहिले आमच्याकडे 1 मे महिने हल्ली होती. तेव्हा काय हल्ली नाही. आता दुसरा मध्ये आले ते सगळे बाजूच्या जी घरं आहेत तिथली खाली गेले. सगळे आम्ही आमच्या गावच्या आता खाली गेले. आमच्या डोंगरवर हे झालंय. हा आणि अजून दगडे आहेत. काय करणार आम्ही? आम्हाला आमची जागा टाकून आल्या गाव बसल्या. दादा किलो तांदूळ दिले, 10 किलो गहू दिले. त्याला काही स्टोर सगळे भीतीच्या मायेला असं इकडे आले तो. सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे. आणि पोलीस कोणती माणसं तिला म्हणलं तुम्ही एकट्या घरात राहू नका आणि आता राहू नका माहिती. किती घर आहे? किती वर्ष? वरती आमच्यापैकी 60 घर खाली खाली आले. 65 खाली आले. म्हणतात आम्ही तरी लांब डोंगर आहे आमचा खाली खाली आहे आणि आम्ही डोंगराच्या कडे मंदिर बांधलंय ना. पण आमचा आवाज इकडे कोणी वाचलं? करायचं आम्ही खायला देताय तो खावा तर उलट डोक्याला टेन्शन होते. हो, काम करणारे माणसं खायचं नाही. आम्हाला जर शीत पडलं तर तेवढ्या कुठे गोळ्या देतात आणि आम्हाला एवढा जागा बिगा आता हा आहे म्हणजे आम्ही कातकऱ्यासरी येऊन बसले सगळे त्याला नाही मिळाले ना. एक तर पावसाचे पण आता लोकांना दिलेत ना झोपड्या काही बांधून दिले आहे. मग आता अशी येत आहे हो. आम्हाला परिस्थिती बघून तरी आम्हाला कुठे द्यायला पाहिजे का नको जागा? आता मदत करायला पाहिजे का नाही? आता जो तो फोटो काढून घेत आहे ते काय मसण्यात लावता आमचा फोटो आम्हाला झालं याच्यासारखा जाता एवढ्या माणसात 350 माणसाचं जेवण एकाच करायचं एवढं डोक्यात ठेवायचं आहे. तुम्ही काय करायचं?
तर बोलणार ना. मग आम्हाला आपला एवढा काढताव ना तर सगळ्यांनी मदत करून कुठे ती जागा द्या. नाही तर आम्हाला गाव जागा सर्वे सरकारला सांगेल की आमच्या या ठिकाणी आम्हाला घरं बांधून द्या, तेव्हा लोक सरकार त्याचा प्रयत्न करेल ना. पण आता काय पत्रकार नेताव ते काय पेपरात देताव आणि भांडणं करतात आपले. त्या पेपर मधूनच सरकारला जाग येते ना. मग एवढं सरकारला सांगा आम्हाला ती अशी बायांची परिस्थिती घरामध्ये आहे ती येऊन बसले त्यांना कुठेतरी पहिली जागा द्या. नाही त्या आजूबाजूचा काय सांगू नका तो करू द्या. अहो आम्ही पेटबीज करून टाकू. धन्यवाद. तिकडे चार इथं नाही काय ते कोपऱ्यात घे तू काय किती जेवण लागतं अजय? सरकारचं काय नाही. हे जे बनवत आहे हे तुमच्या घरचं आहे सगळ्या संस्था दिली आता मला किती मदत आलेली आहे. तुझी घरं कुठे आता जे घरात बसवलं तिकडं बोलो दोघं तिघांना. हा घे लाईन पटापट हा चल. दे अजून एका दोघांना अर्धे लोक ऍडजस्टमेंट करतील ना. वाचवलं परत तिकडे आला त्याच्यासाठी खाली त्या माझ्या मुलाचं नाव विचार ना. आणि पाण्यामुळे त्याला ही पण त्याच्यापेक्षा मोठी दरड आहे आतली. पण इथे काय माहिती आहे का, आता आपण गेलो जुईगाव तिकडे गावाला तिथे. आणि हा तिथे हा गाव इधर इधर आगे आना मेरे आगे आना. ऊपर आएगा ना. हाँ चल गे चल गे दे दूसरे. चलो जल्दी. छत ऊपर और या आणि ते एक तिकडे शाळेत द्यायचे ते वेगळी केली काय बॉब शाळेत ते. हा ते तिथेच दिलं काय तुम्ही? चलो बाकी का दुसरं पाणी
हे आतमधून गाडी आली ना जेव्हा तेव्हा काढायला वेगळी सीन मस्त होता. वर खाली अरे तू वर तर जाऊ हे लोक वाढवत फक्त आदिवासी ना फक्त आदिवासी सर्व आहे रे याच्याच पुढे त्याची टाकतो.